इथे रिक्षाचा जाम प्रॉब्लेम असतं. हे साईड इथे ब्रिज झाले त्याबद्दल सुद्धा लोकांना लई त्रास होतो. गाड्या पार्किंग करायला जागा नाहीये, इथून भाडं घेण्यासाठी सुद्धा जागा नाहीये, लाईन बरोबर नाहीये, गॅसचा प्रॉब्लेम असतं, गॅस वेळेवर मिळत नाहीये. रिक्षावाल्यांना 2-2, 3-3 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं. 3-3 तासाचा प्रवास जर केला तर सीट सुटत नाहीये. मालकाला पैसे देण्यासाठी पुरेसा पैसा त्यांच्या जेबमध्ये उरत नाही, स्वतःसाठी पैसा उरत नाही. खूप प्रयत्न आहे. अगदी सॅटिस्फाईडमुळं तर हैराण झालेले लोक आहेत इकडे. टॅक्सीवाल्यांना सुद्धा इकडे भाडं घेण्यासाठी पण त्यांना जागा नसतो, काही नसतो. आणि बाकी जास्त अडचणी म्हणजे लाईनचा इथे प्रॉब्लेम आहे. कारण का रिक्षा लाईनमुळे भाड्यांसाठी घेण्यासाठी काही तिथं लाईन वगैरे नाहीये, त्यामुळं प्रॉब्लेम खूप. गव्हर्नमेंटमध्ये आम्ही एवढंच करतो की लाईट जे 2-2, 3-3 तास कटिंग होते लोड सेटिंगचं ते बंद करायला पाहिजे. त्यामुळं काय होतं 2 तास जर लाईट गेली तर मग गॅसच्या ह्याच्यावर जाम परिणाम होतो. लवकर गॅस मिळत नाहीये, 2-2 तास लाईनमध्ये जावं लागतात. काही वेळेला तर अर्धा दिवस जातो, काही वेळेला 1 दिवस जातो. गव्हर्नमेंटचं एवढंच पाहिजे की लाईटचे लोड सेटिंग पंपाची फक्त बंद करायला पाहिजे. पंपावर नेहमी कंटिन्यू 24 तास लाईट दिली तर मग काही प्रॉब्लेम होणार नाही.